नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती लक्ष्मी इन्फोटेक अँड प्रगती क्लासेस. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंटचं बेसिक आणि क्रॅमर्स रूल म्हणजे डिटर्मिनंट मेथड याचे 2 व्हिडिओ आपण पाठीमागे अपलोड केलेले आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्सचं जे प्रॅक्टिस सेट 1.3 आहे त्याचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला एकूण 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातील. एक विचारला जाईल फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट अँड सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. म्हणजे क्रॅमर्स रूलचा वापर करून आपल्याला काही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आहे आणि काही एक्झाम्पल्समध्ये आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते जर 2 व्हिडिओ तुम्ही पाठीमागे अपलोड केलेले जर बघितलेले नसतील तर कृपया करून ते 2 व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला त्या डिटर्मिनंटचं बेसिक आणि क्रॅमर्स रूलचं बेसिक व्यवस्थित पद्धतीने समजेल आणि ही प्रॅक्टिस समजण्यासाठी सोपी जाईल. तर त्याची जी लिंक आहे त्या 2 व्हिडिओची मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ते तुम्ही तिथून सुद्धा त्याला क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. तर चला सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 1.3 चा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो दिलेला आहे फिल इन द ब्लँक्स वरती. एकच क्वेश्चन दिलेला आहे, तो क्वेश्चन आता आपण बघूया. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. क्वेश्चन्स आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. म्हणजे योग्य संख्या लिहून आपल्याला काय करायचं आहे, जो बॉक्स आहे रिकामी जागा जी आहे ती आपल्याला फिल करायची आहे, भरायची आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे, बघा लक्षात घ्या. 3 2 अँड इन मॉड 3 2 अँड 4 5 आणि आपल्याला जो रिकामा आपल्याला जे दिलेला आहे तो आहे 3 इंटू बॉक्स मायनस बॉक्स इंटू 4 इज इक्वल टू बॉक्स मायनस 8 इज इक्वल टू बॉक्स. म्हणजे रिकामी जागा. ठीक आहे. लक्षात घ्या, आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना डिटर्मिनंटची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण फाइंड आउट करतो त्यावेळेस आपण ज्या मॉडमध्ये दिलेले जे 4 नंबर्स आहेत त्याचा आपण क्रॉस मल्टिप्लाय करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करतो. सो 3 चा जो मल्टिप्लाय आहे तो 5 सोबत होणार, म्हणून 3 मल्टिप्लायड बाय 5 मायनसचं साईन, आणि 4 चा जो मल्टिप्लाय आहे तो 2 सोबत होणार. 4 इथं दिलेला आहे म्हणजे इथं 2 येणार. ठीक आहे. सो 3 5 15 या बॉक्समध्ये 15 येणार इज इक्वल टू चा साईन, बरोबर, इज इक्वल टू चा साईन 3 5 15 नंतर मायनस साईन मायनस आणि 2 4 8. मग 15 मधून जर 8 गेला तर उरणार आहे 7. म्हणजे या क्वेश्चनचं जे या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळालेली आहे 7. खूप सोपा क्वेश्चन आहे. आता नंबर 2 चा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला काही डिटर्मिनंट दिलेले आहेत, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो सेकंड क्वेश्चन of this practice set question is that find the values of following determinant. खाली दिलेल्या निश्चयकाची किंमत काढा, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर ते क्वेश्चन्स आपण आता या ठिकाणी लिहून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे -1 7 आणि 2 4. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे 5 3 अँड -7 0 आणि थर्ड नंबरचा प्रश्न आहे त्यामध्ये फ्रॅक्शन मध्ये दिलेला आहे 7/3 5/3 अँड 3/2 आणि 1/2. या पद्धतीनं आपल्याला हे जे क्वेश्चन आहे ते आपल्याला या ठिकाणी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. आता लक्षात घ्या, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काहीच नाही, फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे त्या 2 नंबरचा आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. या ठिकाणी आपल्याला जो दिलेला डिटर्मिनंट आहे तो आपण त्याला डी न डिनोट करूया. देअरफॉर वी कॅन से दॅट इन सोल्युशन मध्ये आपण असं म्हणू शकतो डी इज इक्वल टू -1 7 अँड 2 4. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. सो डी इज इक्वल टू -1 चा जो मल्टिप्लाय आहे तो होणार आहे 4 सोबत आणि मायनसचं साईन
ह्या 7चा जो मल्टिप्लाय आहे तो होणार आहे 2 सोबत. म्हणजे आपण या ठिकाणी जो आहे तो क्रॉस मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, हे असं सोडवताना असं लिहायची गरज नाही. ठीक आहे, सो डी इज इक्वल टू -1चा मल्टिप्लाय जर आपण 4 सोबत केला तर -1 इंटू +4, सो आवर आन्सर विल बी -4. सो मायनस साइन दिस ॲज इट इज 7 to the 14. ठीक आहे, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, डी इज इक्वल टू दोघांचे साइन इक्वल आहे म्हणजे आपण या ठिकाणी ॲडिशन करणार आहोत. 14 मध्ये जर आपण 4 ॲड केले तर उत्तर येणार आपलं -18. ठीक आहे, अशा पद्धतीनुसार आपण या ठिकाणी डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आता सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, लक्षात घ्या, सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याला आपण या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. बघा, ठीक आहे, याला सोल्युशन मध्ये आपण याला डिटर्मिनंट असं डी न डिनोट करणार. सो डी इज इक्वल टू 5 3 आणि -7 आणि 0. ठीक आहे, आता या ठिकाणी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना आपण क्रॉस मल्टिप्लायनं याची व्हॅल्यू काढणार आहोत या डिटर्मिनंटची. सो डी इज इक्वल टू 5चा जो मल्टिप्लाय आहे तो होणार आहे 0 सोबत आणि -7चा जो मल्टिप्लाय आहे तो होणार आहे 3 सोबत. सो डी इज इक्वल टू 5 इंटू 0 0 मायनस इंटू मायनस प्लस आणि 7 3 21. या पद्धतीनं आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. सो द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट डी इज इक्वल टू +21. या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती मिळालेली आहे 21. आता थर्ड नंबरचं जे डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू आपण शोधूया. बघा, लक्षात घ्या, सोल्युशनमध्ये या ठिकाणी आपण या पद्धतीने लिहू शकतो, डी इज इक्वल टू 7/3 5/3 अँड 3/2 आणि 1/2. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लाय करून या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू शकतो. सो डी इज इक्वल टू बघा 7/3 मल्टिप्लाइड बाय 1/2 मायनस, ठीक आहे, आता 3/2 मल्टिप्लाइड बाय 5/3. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना सो डी इज इक्वल टू फ्रॅक्शनचं जे आहे मल्टिप्लाय करायचं आहे. सो 7 1 7 आणि 3 2 6 मायनस 3 5 15 आणि 3 2 6. आता हा जो आपल्याला फ्रॅक्शन मिळालेला आहे 7 1 7 3 2 6 मायनस साइन 3 5 15 अँड 2 3 6. आता लक्षात घ्या, या फ्रॅक्शनची आपण ज्या वेळेस सबट्रॅक्शन करणार आहोत तर ती फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन करत असताना जर डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण फक्त वर न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करतो. सो 5 - 7 - 15 6 ॲज इट इज. सो डी इज इक्वल टू 7 मधून 15 गेले -8/6. आता आपण या फ्रॅक्शनला 2 ची डिव्हिजिबिलिटी अप्लाय करू शकतो. सो सिम्प्लिफाय करत असताना डी इज इक्वल टू मायनस साइन ॲज इट इज 2 4 8 अँड 2 3 6. जर डीची जी व्हॅल्यू आहे या डिटर्मिनंटमध्ये, या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळालेली आहे डी इज इक्वल टू -4/3. या पद्धतीनुसार आपण जे सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट त्याला या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. तर चला बघूया थर्ड नंबरचा क्वेश्चन. सर 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 थोडंसं हळू बोला ना. तर चला बघूया थर्ड नंबरचा क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस equations using Cramer's rule. दिलेले जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते आपल्याला क्रॅमर्स रूलचा वापर करून सॉल्व करायचे आहे. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे 3x - 4y is equal to 10 and second question is that 4x plus 3y is equal to 5. आता लक्षात घ्या, आपण क्रॅमर्स रूलनं ज्या वेळेस सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो
तर ते दिलेले इक्वेशन आपल्याला ax + by = c अँड सेकंड a1x a2x + b2y = c2 या फॉर्ममध्ये पाहिजे. बघा लक्षात घ्या, हे जे दिलेले दोन सायमल्टेनियस इक्वेशन आहे a1x + b1y = c1 अँड a2x + b2y = c2 या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे आपल्याला त्याला लिहायची गरज नाही. मग ठीक आहे, आपण सोल्युशनमध्ये याला कशा पद्धतीने लिहिणार, तर जो फर्स्ट इक्वेशन आहे आपल्याला दिलेला, हा जो फर्स्ट इक्वेशन आहे त्याला नंबर 1 डिनोट करणार. सो 3x - 4y = 10. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट अँड दिस इज द इक्वेशन नंबर second. We say that so 4x + 3y = 5. This is the equation number second. Now this simultaneous equation we have to solve by using the Cramer's rule. हे जे दिलेले दोन किंवा दिलेले जो दोन लिनियर इक्वेशन आहे याला आपल्याला क्रॅमर्स रूलचा वापर करून सॉल्व करायचा आहे. क्रॅमर्स रूलचा जो वापर आहे, आपण ते क्रॅमर्स रूलचा वापर करत असताना आपण त्या इक्वेशन मध्ये 3 स्टेपनुसार ते उदाहरण आपण सॉल्व करतो. सर्वात अगोदर आपण डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, म्हणजेच डिटर्मिनंटची. नंतर आपण dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, नंतर dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि नंतर x आणि y साठी जो फॉर्म्युला आहे x = dx/d अँड y = dy/d या पद्धतीनुसार आपण जो क्रॅमर्स रूल आहे त्याचा वापर करून आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकतो. तर चला बघूया कशा पद्धतीने सॉल्व करायचं. नाउ सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ d फर्स्ट. सो d = in mod. बघा लक्षात घ्या, d ची व्हॅल्यू काढत असताना आपण x आणि y चे कोएफिशिएंट लिहितो. ठीक आहे, सो इथं असणार 3 - 4 आणि 4 3 अशा पद्धतीनुसार आपण याची मांडणी करणार. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची आपण हे बघितलेलं आहे. सो d = क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 चा मल्टिप्लाय 3 सोबत होणार मायनस आणि -4 चा मल्टिप्लाय 4 सोबत होणार. सो d = 3 3 9 minus into minus will be plus and 4 4 16. So d ची जी व्हॅल्यू आहे therefore d = 25. 16 मध्ये जर आपण 9 मिळवले तर आपल्याला जी d ची व्हॅल्यू आहे ती मिळणार आहे 25. आता आपल्याला जी व्हॅल्यू आहे काढायची ती आहे dx ची, बरोबर आहे. सो dx ची व्हॅल्यू काढत असताना dx = in mod. आपण पाठीमागे जे बघितले होते व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण काय करतो, dx ची व्हॅल्यू काढत असताना x ला आपण झाकणार आणि जे कोएफिशिएंट आहे ते रिव्हर्स पोझिशन मध्ये लिहिणार, म्हणजे 10 आणि -4 म्हणजे इथं येणार 10 आणि -4. बघा x ला झाकलेलं आहे आणि रिव्हर्स पोझिशन मध्ये 10 -4 5 आणि 3 5 आणि 3. आता या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करून या dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो dx = 10 मल्टिप्लाइड बाय विथ 3 मायनस साइन आणि -4 चा जो मल्टिप्लाय आहे तो 5 सोबत होणार आहे. सो dx = 10 3 30 मायनस मायनस प्लस अँड 5 4 5 20. सो जी व्हॅल्यू आहे dx ची आपल्याला मिळालेली आहे. सो dx = 50. ठीक आहे, dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 50. नाउ वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy. ठीक आहे, आता आपल्याला जी आहे ती dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो dy = in mod. dy ची व्हॅल्यू काढत असताना आपण काय करणार आहोत, dy ची व्हॅल्यू काढत असताना आपण y ला आपण झाकणार आहोत आणि जे कोएफिशिएंट आहे ते सरळ लिहिणार स्ट्रेट मध्ये. y ला झाकायचं 3 10 4 5 म्हणजे आपण असं म्हणू शकतो 3 10 4 आणि 5 या पद्धतीनुसार आपल्याला मांडणी करायची आहे. y ला झाकायचं आणि जे कोएफिशिएंट आहे ते सरळ लिहायचे. बघा मग आपल्याला dy ची व्हॅल्यू काय मिळणार आहे. सो dy = 3 multiplied by 5 minus 4 multiplied by 10. So we can say that so dy = 3 5 15 minus 10 4 10 40. आता लक्षात घ्या dy ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला जी मिळणार आहे. ठीक आहे, dy ची व्हॅल्यू 15 मधून जर आपण 40 काढले सो dy = -25. ठीक आहे, आपल्याला dy ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती आपल्याला मिळालेली आहे -25. बघा लक्षात घ्या, आपल्याला d ची व्हॅल्यू मिळालेली आहे, आपल्याला dx ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि आपल्याला dy ची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे. तर आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे x आणि y ची. मग लक्षात घ्या x आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे x = dx/d.
सो x इज इक्वल टू dx ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 50. सो पुट द व्हॅल्यू ऑफ dx. डिनॉमिनेटरमध्ये जी व्हॅल्यू आहे d ची ती आपल्याला मिळालेली आहे 25. आता 25 न जर आपण 50 ला डिवाइड केलं तर 25 टू ज 50. सो x ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती मिळालेली आहे 2. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे y ची. सो वी हॅव टू फॉर्म्युला फॉर y इज इक्वल टू dy अपॉन d. So y is equal to the value of dy is minus 25 and the value of d is 25. So minus 25 upon 25, the answer will be minus 1. The solution of this question is 2, minus 1. या पद्धतीनुसार आपण क्रॅमर्स रूलचा वापर करून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकतो. सोल्युशन जे आहे त्या इक्वेशनचं ते आलेलं आहे 2, -1. ठीक आहे. जर लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे. तर बघूया यामध्ये सेकंड नंबरचा क्वेश्चन. Now we will see the second question on the Cramer's rule. Okay, second question is that for x plus 3y minus 4 is equal to 0, and second question is that 6x is equal to 8 minus 5y. हे क्वेश्चन आपल्याला दिलेले आहे. आता लक्षात घ्या या दोन क्वेश्चनला या दोन इक्वेशनला जर आपण ऑब्झर्व केलं तर हे जे दिलेले इक्वेशन आहे तर ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 या फॉर्म मध्ये नाहीये. म्हणजे आपण या दोन इक्वेशनला आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. तर स्टँडर्ड फॉर्म जे असणार आहे या दोन इक्वेशनचं ते अशा पद्धतीने असेल. हा जो 4 आहे या 4 ला आपण राईट साइडला पाठवू शकतो. बरोबर आहे. सो द इक्वेशन कशा पद्धतीने बनेल 4x plus 3y is equal to 4. सो इक्वेशन नंबर फर्स्ट. आता हे जे सेकंड नंबरचं जे इक्वेशन आहे तो कॉन्स्टंट हा राईट साइडला आहे परंतु y जी टर्म आहे ती राईट साइडला आहे. ऍक्च्युअल मध्ये ती लेफ्ट साइडला असते. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू शकतो 6x plus 5y minus 5y लेफ्ट साइडला येताना प्लस मध्ये आणि 8 जे आहे कॉन्स्टंट तो ॲज इट इज. सो सेकंड नंबरचं जे इक्वेशन आहे ते या फॉर्म मध्ये बनलेलं आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आपण व्हॅल्यू काढणार आहोत d ची. सो d इज इक्वल टू इन मॉड 4 3 6 5. ठीक आहे. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. सो d इज इक्वल टू 4 multiplied by 5. सो 4 multiplied by 5 minus 6 multiplied by 3. So 6 is multiplied by 3. So d is equal to 4 5 is 20 and 6 3 is 18. So 18 is subtracted from 20. The answer will be 2. d ची जी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे ती मिळालेली आहे 2. Now we have to find the value of dx now. So dx is equal to in mod. बघा लक्षात घ्या ज्या वेळेला आपण dx ची व्हॅल्यू काढत असतो त्यावेळेस आपण x ला झाकणार आहोत आणि कोइफिशिएंट रिव्हर्स मध्ये लिहिणार आहोत. 4 3 8 5 4 3 8 5. ठीक आहे. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. सो dx इज इक्वल टू 4 into 5 minus 8 into 3. So 8 into 3. So dx is equal to 4 5 is 20 minus 8 3 is 24. 24 is subtracted from 20. यानी की 20 is subtracted from 24. बघा लक्षात घ्या या ठिकाणी चिन्ह वेगळे वेगळे आहे म्हणजे वजाबाकी होणार आहे. सो dx is equal to 24 मधून 20 गेले 4 आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. सो dx ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे -4. आता आपल्याला जी व्हॅल्यू आहे फाइंड आउट करायची ती आहे dy ची. सो dy इज इक्वल टू इन मॉड. dy ची व्हॅल्यू काढत असताना आपण y ला झाकणार आहोत आणि जे कोइफिशिएंट आहे ते सरळ मध्ये लिहिणार 4 4 6 8. 4 4 6 आणि 8. आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. सो dy इज इक्वल टू 4 into 8.
4 into 8 minus 6 into 4. 6 into 4. So dy is equal to 4 8 the 32 minus 6 4 the 24. ठीक आहे. आता आपल्याला dy ची व्हॅल्यू काढायची आहे. सो dy इज इक्वल टू 12 मधून 4 गेले 8 उरले, 2 मधून 2 म्हणजे 32 मधून 24 गेल्याच्या नंतर 8 उरणार, म्हणजे dy ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळालेली आहे 8. ठीक आहे. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे x आणि y ची. आता x आणि y ची बघा, आपल्याला d ची पण व्हॅल्यू मिळाली, dx ची पण मिळाली आणि dy ची पण मिळाली. आता नाव बघा, लक्षात घ्या, x इज इक्वल टू dx अपॉन d. सो x इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ dx इज -4 and the value of d is 2. So x is equal to 2 to the 4. So the answer of x is -2. Now we will find the value of y. So y is equal to dy upon d. So y is equal to dy ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 8 आणि d ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 2. सो y is equal to 2 4 the 8. सो जो y ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे 4. सोल्युशन जे आहे त्या इक्वेशनचं ते आहे -2, 4. या पद्धतीनुसार आपण सेकंड नंबरचं क्वेश्चन सॉल्व केलेला आहे बाय युजिंग द क्रॅमर्स रूल. नाउ वी विल सी द थर्ड नंबर इक्वेशन. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस क्वेश्चन. Now third number simultaneous equation, easy. X plus 2y is equal to -1, and second is that 2x minus 3y is equal to 12. Okay, this question we have to solve by using the Cramer's rule. This simultaneous equation we have to solve by using the Cramer's rule. We can observe here, आपण इथं ऑब्झर्व करू शकतो की हे दिलेले दोन्ही जे इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायची गरज नाही. नाउ यू कॅन सी हिअर, देअरफॉर द सोल्युशन इज x plus 2y is equal to -1, equation number first, and 2x minus 3y is equal to 12, equation number second. Firstly we find the value of d. So d is equal to in mod 1, इथं जे कोइफिशियंट नाही तो म्हणजे 1 1 2 1 2 2 2 -3. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. सो d इज इक्वल टू 1 मल्टिप्लाइड बाय -3 मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 2. सो d इज इक्वल टू 3 1 ज 3 मायनस 2 2 ज 4. सो d इज इक्वल टू -7. d ची जी व्हॅल्यू आहे ती मिळालेली आहे 7. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे dx ची. सो dx इज इक्वल टू इन मॉड. लक्षात घ्या, x ची व्हॅल्यू काढत असताना आपण रिव्हर्स पोझिशन मध्ये कोइफिशियंट लिहित असतो. x ची व्हॅल्यू काढत असताना बघा, x झाकायचा आणि उलटे कोइफिशियंट लिहायचे, -1 2 -1 2 -1 2 अँड 12 3 12 3. ठीक आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय करायची आहे व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. देअरफॉर dx इज इक्वल टू -1 इज मल्टिप्लाइड बाय -3 मायनस and 12 is multiplied by 2. Therefore dx is equal to minus into minus will be plus, so 3 1 is 3 and minus 12 to the 24. आता लक्षात घ्या, 24 मधून 3 गेले, जी dx ची व्हॅल्यू मिळणार आहे 24 minus 3 it will be 21 but minus 21, so dx is equal to minus 21. आता आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती dy ची करायची आहे. सो dy इज इक्वल टू इन मॉड. dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपण y ला झाकणार आणि जे कोइफिशियंट आहे ते इक्वल मध्ये सरळ पोझिशन मध्ये लिहिणार, 1 - 1 2 and 12, 1 - 1 2 आणि 12. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. सो dy इज इक्वल टू 1 multiplied by 12 minus 2 multiplied by -1. ठीक आहे.
अशा पद्धतीनुसार. सो dy इज इक्वल टू 12 1 12 मायनस ॲज इट इज 2 1 -2. सो dy इज इक्वल टू 12 ॲज इट इज, मायनस मायनस विल बी प्लस अँड 2. सो dy इज इक्वल टू 14. सो dy ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती मिळालेली आहे 14. आता आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती आहे x आणि y ची. d आपल्याला मिळाला, dx सुद्धा आपल्याला मिळाला आणि dy सुद्धा मिळाला. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे x आणि y ची. सो वी कॅन से दॅट नाउ वी हॅव x इज इक्वल टू dx अपॉन d. सो x इज इक्वल टू dx ची जी व्हॅल्यू आहे ती आहे -21. ती सबस्टिट्यूट करा न्यूमरेटरमध्ये आणि d ची जी व्हॅल्यू आहे ती आहे -7. ती सबस्टिट्यूट करा डिनॉमिनेटरमध्ये. सो x इज इक्वल टू मायनस डिवायडेड बाय मायनस विल बी प्लस अँड 7 3 इज 21. आता एक व्हॅल्यू काढायची आहे y ची. सो y इज इक्वल टू dy अपॉन d. सो y इज इक्वल टू न्यूमरेटरमध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे dy ची. सो dy इज इक्वल टू 14 अँड द व्हॅल्यू ऑफ d इज -7. हिअर इज अ -7. सो y इज इक्वल टू 7 2 14 प्लस डिवायडेड बाय मायनस विल बी मायनस. मग लक्षात घ्या जे सोल्युशन आहे ह्या इक्वेशनचं, लक्षात घ्या ते आहे 3, -2. या पद्धतीनुसार आपण थर्ड नंबरचं जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे ते या पद्धतीनुसार आपण त्याला सॉल्व केलेलं आहे. अशाच पद्धतीनं आपण उर्वरित सुद्धा एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. एक्झाम्पल्स खूप सोपे आहेत, फक्त त्याला समजून घ्या आणि प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आपण बेसिक व्हिडिओमध्ये सुद्धा क्रॅमर रूल कशा पद्धतीने सोडवायचं अगदी व्यवस्थित पद्धतीनं त्याला बघितलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण एक्सरसाइज थ्रू नुसार आपण याला बघतोय. आता 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. टोटल 6 एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता लक्षात घ्या 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. 4 नंबरचं 6x minus 4y is equal to -12 and second is that 8x minus 3y is equal to -2. दोन्ही लिनियर इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. यू कॅन ऑब्झर्व हिअर दिस इक्वेशन इज स्टँडर्ड फॉर्म a1x plus b1y is equal to c1 and second is that in a2x plus b2y is equal to c2. So no need to write the in standard form. Okay. So solution आहे बघा लक्षात घ्या हे जे इक्वेशन आहे याला आपण फर्स्ट नंबरचं इक्वेशन म्हणणार. सो 6x minus 4y is equal to -12 इक्वेशन नंबर फर्स्ट and second 8x minus 3y is equal to -2 equation number second. This is the equation number first and this is the equation number second. आता या ठिकाणी आपल्याला d dx आणि dy याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो dx सुरुवातीला आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार d ची. सो इन मॉड d इज इक्वल टू इन मॉड 6 - 4 8 - 3. ठीक आहे. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. सो d इज इक्वल टू 6 चा जो मल्टिप्लाय आहे 6 चा जो मल्टिप्लाय आहे तो होणार -3 सोबत मायनस साइन आणि 8 चा जो मल्टिप्लाय आहे तो होणार -4 सोबत. ठीक आहे. सो d इज इक्वल टू 6 × 3 18 6 3 18 बट प्लस इंटू मायनस -18 इथं मायनस साइन आहे 4 8 32. ठीक आहे. आणि प्लस इंटू मायनस -32. So d is equal to -18 as it is minus into minus plus it is a 32. ठीक आहे. सो d is equal to 32 मधून आपल्याला 18 काढायचे आहे. बघा लक्षात घ्या 32 - 18. ठीक आहे. 2 12तून 8 गेले 4 म्हणजे आन्सर येणार आहे 14. ठीक आहे. आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. सो d ची जी व्हॅल्यू आहे ती मिळालेली आहे 14. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे dx ची. तर dx ची व्हॅल्यू काढत असताना आपण x ला झाकतो, x व्हेरिएबलला झाकतो आणि जे कोइफिशियंट आहे ते रिव्हर्स मध्ये लिहितो. सो x ला झाकायचं आहे आणि -12 - 4 -12 - 4 आणि -2 - 3. सो -2 आणि -3 या पद्धतीनुसार लिहायचं आहे.
आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा. सो dx इज इक्वल टू -12 इज मल्टिप्लाइड बाय विथ -3 मायनस आणि -2 इज मल्टिप्लाइड बाय विथ -4. ठीक आहे. या पद्धतीनुसार आपण त्याची मांडणी करू शकतो. सो dx इज इक्वल टू मायनसचा मल्टिप्लाय मायनस सोबत झाल्याच्या नंतर आन्सर प्लस येणार. 12 3 36 मायनस साइन ॲज इट इज. मायनसचा मल्टिप्लाय मायनस सोबत झाल्याच्या नंतर आन्सर प्लस येणार. सो 2 4 8. ठीक आहे. सो dx इज इक्वल टू 36 मधून 8 गेला. सो आन्सर विल बी 28. ठीक आहे. सो dx ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती आहे 28. आता आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती आहे dy ची. सो dy इज इक्वल टू इन मॉड dy ची व्हॅल्यू काढत असताना y या व्हेरिएबलला झाकायचं आणि कोएफिशिएंट सरळ द्यायचे. 6 12 आणि 8 -2. ठीक आहे. सो dy इज इक्वल टू वी कॅन से दॅट हिअर dy इज इक्वल टू 6 इंटू -2 मायनस साइन आणि -12 इज मल्टिप्लाइड बाय विथ 8. ठीक आहे. आता या पद्धतीनुसार आपल्याला याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो dy इज इक्वल टू +6 चा मल्टिप्लाय -2 सोबत करा विल बी -12 मायनस साइन ॲज इट इज -12 इंटू 8 प्लस 8. 12 8 96 बट इट विल बी मायनस. बारीक 96 पण उत्तर -96 असेल कारण मायनस इंटू प्लस विल बी मायनस. सो dy इज इक्वल टू -12 ॲज इट इज मायनस इंटू मायनस विल बी प्लस. 96 आले बाहेर. सो dy इज इक्वल टू 96 मधून 12 काढायचे आहे. सो 6 मधून 2 गेला 4, 9 मधून 1 गेला 8. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह. अशा ठीक आहे. अशा पद्धतीनुसार आपण याला सॉल्व करू शकतो. dy ची जी व्हॅल्यू आहे बघा लक्षात घ्या. 6 2 -12 हे 6 प्लस आहे प्लस इंटू मायनस विल बी मायनस. सो 6 2 12 मायनस साइन ॲज इट इज -12 इंटू प्लस 8. सो 12 8 96 आणि मायनस इंटू प्लस विल बी मायनस. सो दिस मायनस इंटू मायनस विल बी प्लस. सो 96 become plus 96 and this is -12 as it is. Here is the sign different. These sign are different, so we will do here subtraction of these two number and the final answer will be 84 plus 84. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो x इज इक्वल टू dx अपॉन d. सो x इज इक्वल टू dx ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 28 आणि d ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 14. सो x इज इक्वल टू 14 2 28. सो x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2. आता y. सो y इज इक्वल टू dy अपॉन d. सो y इज इक्वल टू dy ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 84 आणि d ची जी व्हॅल्यू आहे 14. 14 6 84. सो सरळ सरळ y ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती आहे 6. 14 पंचे 70 आणि 14 6 84. अशा पद्धतीनुसार जे सोल्युशन आहे ते मिळालेलं आहे 2,6 या सायमल्टेनियस इक्वेशनचं. आता आपण या ठिकाणी 5th नंबरचं एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. 5th नंबरचं एक्झाम्पल. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस क्वेश्चन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट फिफ्थ नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे सेकंड लास्ट क्वेश्चन ऑफ दिस क्वेश्चन. 4m plus 6n is equal to 54 and second is that 3m plus 2n is equal to 28. आता क्वेश्चन जो दिलेला आहे तो आपल्याला m आणि n या फॉर्म मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला हा m आणि n फॉर्म मध्ये दिलेला आहे म्हणून आपण व्हॅल्यू काढणार d, dm आणि dn ची. ठीक आहे. इथं व्हेरिएबल m आणि n च्या फॉर्म मध्ये आहे म्हणून आपण इथं m आणि n चा यूज करणार आहोत. सो इथं इक्वेशन जे आहे लक्षात घ्या. फर्स्ट इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे ऑलरेडी, लिहायची गरज नाही.
आणि सेकंड इक्वेशन सुद्धा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, त्याला सुद्धा आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायची गरज नाही. ठीक आहे. सो सोल्युशनमध्ये आपण बघणार आहोत. बघा लक्षात घ्या, 4m plus 6n is equal to 54 and second is that 3m plus 2n is equal to 28. ठीक आहे. आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. सर्वात अगोदर आपण व्हॅल्यू काढणार आहोत d ची. सो d इज इक्वल टू 4 6 अँड 3 2. आता क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. सो d इज इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 2 and 3 multiplied by 6. Cross multiply 4 into 2 minus 3 into 6 like this. So d is equal to 4 to the 8 minus 3 6 the 18. Okay, so 8 is subtracted from 18, so final answer will be minus 10. Okay, so the value of d is minus 10. Now we have to find the value of dm, not dx, because the variable is used here m. So we will write dm is equal to in mod. So we have आता या ठिकाणी आपल्याला m ला झाकायचं आहे. ठीक आहे. आणि व्हेरिएबल रिव्हर्स मध्ये लिहायचे. 54 6 and 28 आणि 2. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. सो dm इज इक्वल टू 54 into 2 minus 28 into 6. Now we can say that dm is equal to 54 into 2, 2 4 is 8 and 2 5 is 10, 108. Now minus 6 8 is 48, 48 ला 8 carry 4, 6 8 48 48 ला 8 आले 4, 6 दुनी 12 आणि 4 16, म्हणजे आन्सर आलेला आहे 168. सो dm इज इक्वल टू 108 मधून 168 काढायचे आहे, म्हणजे 168 मधून 108 काढायचे आहे. लक्षात घ्या किती सोपं आहे. बघा 168 मधून 108 काढले, सरळ सरळ वरचे 8 म्हणजे 160 झाले आणि त्याच्यातून 100 गेले म्हणजे 60 येणार. बघा लक्षात घ्या, 168 minus 108, it will be 0, it will be 6 and 60. So answer will be 60. परंतु आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, dm ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती आहे -60. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे dn ची. सो dn इज इक्वल टू इन मॉड. dn ची व्हॅल्यू काढताना n ला झाकायचं आणि सरळ आपल्याला कोएफिशियंट लिहायचे आहे. 454 आणि 328. क्रॉस मल्टिप्लाय करा, खूप सोपं आहे. ठीक आहे. सो dn इज इक्वल टू 4 into 4 into 28 minus 3 into 54. ठीक आहे. सो dn इज इक्वल टू 4 8 32 ला 2 हातचे आले 3, 4 2 8 आणि 3 11 म्हणजे 112 होईल, मायनस 3 चौक 12 चला 1 3 5 15 आणि 1 16 म्हणजे 162 मधून 112 आपल्याला वजा करायचे आहे. 162 मधून 112 वजा करायचे आहे. सो आन्सर विल बी 50. सो dn इज इक्वल टू -50, कारण की आपण 112 मधून 162 काढले. आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह लागेल. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे m आणि n ची, x आणि y ची नाही. सो m ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे dm/d. सो m इज इक्वल टू dm ची जी व्हॅल्यू आहे ती आहे -60 आणि d ची जी व्हॅल्यू आहे ती आहे -10. सो मायनस मायनस विल बी प्लस. सो 10 6 60. m ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती आहे 6 अँड n ची व्हॅल्यू काढायची आहे. सो n इज इक्वल टू dn/d. सो n इज इक्वल टू dn ची जी व्हॅल्यू आहे ती आहे -50 आणि d ची जी व्हॅल्यू आहे ती आहे -10. सो मायनस मायनस विल बी प्लस. सो मायनस मायनस प्लस 10 5 50. सो n ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 5. सोल्युशन जे आहे या इक्वेशनचं ते आपल्याला मिळालेलं आहे 6,5. अशा पद्धतीनुसार आपण यावर आधारित जे एक्झाम्पल आहेत ते सॉल्व करू शकतो. आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे 6 नंबरचं लास्ट क्वेश्चन. थोडासा वेगळा आहे, फ्रॅक्शनमध्ये दिलेला आहे, त्याला आपण लिनियरमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे.
6 नंबरचा क्वेश्चन आहे 2x plus 3y is equal to 2 and second question x minus y by 2 is equal to 1 by 2. आता लक्षात घ्या हा क्वेश्चन जो आहे तो थोडासा वेगळा आहे. या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन मिळालेला आहे आणि फ्रॅक्शनचं एक्झाम्पल सॉल्व करताना थोडीशी अडचण येणार आहे. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो खूप सोपा आहे. इक्वेशन जो आहे तो दिलेला त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायची गरज नाही, परंतु सेकंड जे इक्वेशन आहे त्याला आपल्याला थोडंसं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागेल, म्हणजे त्याला लिनियरमध्ये तयार करून घ्यावं लागणार आहे. बघा लक्षात घ्या. मग फर्स्ट इक्वेशन जे आहे, आता या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन हे आहे आणि सेकंड इक्वेशन हे आहे, परंतु या ज्या सेकंड इक्वेशनमध्ये जे 1x - 1 y by 2 इज इक्वल टू 1 by 2 जो दिसतोय, आता या ठिकाणी आपण जर ऑब्झर्व केलं तर हा 2 डिनॉमिनेटरमध्ये आहे. दोन्ही फ्रॅक्शनच्या ज्या डिनॉमिनेटरमध्ये जे आहे तर ते आपल्याला 2 दिसतंय. आपण एक काम करू शकतो, हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ते ॲज इट इज लिहून घ्या. 2x plus 3y इज इक्वल टू 2, इक्वेशन नंबर फर्स्ट. आता हे जे इक्वेशन दिलेलं आहे x minus y by 2 इज इक्वल टू 1 by 2, या इक्वेशनला आपण काय करूया, ठीक आहे, याला इक्वेशन नंबर आपण सेकंड मानूया, परंतु याला आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्यायचं आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये. दोघांच्या डिनॉमिनेटरमध्ये 2 असल्या कारणानं आपण या प्रत्येक टर्मला, बघा लक्षात घ्या, ही जी टर्म आहे y by 2 ही जी टर्म आहे याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 विल बी गेट कॅन्सल. सो फायनल आन्सर विल बी 2 सॉरी y. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ते जे इक्वेशन आहे ते लिनियरमध्ये मिळेल, म्हणजे होलमध्ये मिळेल. सध्या फ्रॅक्शनमध्ये आहे, त्याला आपण होलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. सो इथं काय लिहिणार आपण, मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 2, म्हणजे इक्वेशन सेकंडला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर बघा लक्षात घ्या, ही जी टर्म आहे तिला 2 न मल्टिप्लाय करा, सो 2 × x, मायनस साईन ह्या टर्मला 2 न मल्टिप्लाय करा, सो 2 × y by 2 इज इक्वल टू 2 × 1 by 2. ठीक आहे. सो 2 विल गेट कॅन्सल हिअर, 2 विल गेट कॅन्सल हिअर. सो फायनल आन्सर विल बी 2 × x, 2x minus y is equal to 1. This is our required equation number third. So we will think about equation number first and equation number 3 here. Now we can say that 2x plus 3y is equal to 2, equation number first, and third 2x minus y is equal to 1, equation number third. आता लक्षात घ्या, या ठिकाणाहून आपल्याला आता हे जे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण लिहिलेले आहे या ठिकाणाहून आपल्याला आता dx आणि dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो d ची व्हॅल्यू काढत असताना बघा लक्षात घ्या, d इज इक्वल टू इन मॉड 2 3 2 minus 1, y चा जो कोएफिशिएंट आहे तो आहे -1, सो 2 minus 1. नाउ वी हॅव टू डू क्रॉस मल्टिप्लाय हिअर. सो d इज इक्वल टू 2 multiplied by -1, 2 multiplied by -1 minus and 2 multiplied by 3. ठीक आहे. सो d इज इक्वल टू +2 × -1 विल बी -2. ठीक आहे, आणि मायनस साईन अँड 2 3 6. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, सो d इज इक्वल टू -2 - 6 विल बी -8. नाउ वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx नाउ. सो dx इज इक्वल टू इन मॉड x ची व्हॅल्यू काढत असताना आपण x ला झाकणार आहोत. x ला झाकायचं आणि जे कोएफिशिएंट आहे ते रिव्हर्स पोझिशनमध्ये लिहायचे आहे. 2 3 1 -1, 2 3 1 -1, 2 3 1 -1. आता आपल्याला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. सो dx इज इक्वल टू 2 चा जो मल्टिप्लाय आहे तो -1 सोबत होणार आहे आणि मायनस साईन 3 चा जो मल्टिप्लाय आहे लाईक दिस क्रॉस मल्टिप्लाय, आणि 3 चा जो मल्टिप्लाय आहे तो 1 सोबत होणार आहे. ठीक आहे. सो dx इज इक्वल टू +2 चा मल्टिप्लाय जर -1 सोबत केला तर आन्सर मिळेल -2, बिकॉज प्लस इंटू मायनस विल बी मायनस, मायनस साइन एज इट इज, अँड 3 × 1 3. सो द व्हॅल्यू ऑफ dx इज इक्वल टू -5. जी dx ची जी व्हॅल्यू आहे ती मिळालेली आहे -5. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे dy ची. सो टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy वी विल रिप्रेझेंट द नंबर इन मॉड लाईक ॲज dy इज इक्वल टू, dy ची व्हॅल्यू काढत असताना y ला झाका आणि जे कोएफिशिएंट आहे ते सरळ लिहा.
2 2 2 1. सो 2 2 आणि 2 1 अशा पद्धतीनुसार आणि क्रॉस मल्टिप्लाय करून या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो dy is equal to 2 into 1. So 2 into 1 like this and 2 into minus 2 into 2. So dy is equal to 2 into 1 will be 2 minus and 2 to the 4. So dy is equal to minus 2. 2 minus 4 will be minus 2. Now we have to find the value of x and y now. So x is equal to dx upon d. So x is equal to the value of dx is minus 5 and the value of d is minus 8. So we can say that minus minus will be plus and 5 upon 8 is the final answer of this question. Sorry, x and y is equal to dy upon d. So y is equal to the value of dy is minus 2 and the value of d is minus 8. So y is equal to minus minus will be plus, 2 1 is 2 and 2 4 is 8. This is the final answer of y. So we can say that the solution of this simultaneous equation is 5 by 8, 1 by 4. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 1.3 चा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. लय मोठा झाला समोर व्हिडिओ.